अर्थ विभागाची जबाबदारी माझ्याकडे आहे। आज माझ्या मायमाऊली बसल्यात। आमच्या विरोधकांनी टीका केली की यांचं सरकार आल्यानंतर योजना बंद करतील, पैसेच देणार नाहीत। असं नाही, आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत। त्या संदर्भातल्या त्रुटी असतील त्या त्रुटी मी काढीन। त्यामध्ये खरंच ज्या गरजू महिलेला पाहिजे होतं, जी खुरपणीला जाते, जी धुणं भांडी करते, जी झाडू पोतना करते, जी त्या ठिकाणी अतिशय गरीब कुटुंबातली आहे की तिला 1,500ची किंमत माहितीये, जी इन्कम टॅक्स भरत असेल, जी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 65,000 रुपये पगार घेत असेल, त्या महिलांच्या करता 1,500 रुपये नाहीत। गरीब महिलांच्या करता ज्यांचं 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये वर्षाचं उत्पन्न आहे, 2.5 लाख काही कमी नाहीये, म्हणजे 20,000 रुपये, 21,000 रुपये साधारण त्याच्या आतल्या महिलांना आपण ते देतोय। महिना 21,000च्या आत। काही मधल्या काळामध्ये आम्ही पण म्हणलं नको आता कुठं त्याच्यामध्ये बघत बसायचं, वेळ जाईल। आता मात्र माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल, त्यांनी जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे। माझ्या ज्यांना खऱ्या अर्थाने 1,500 रुपये महिन्याची गरज आहे तिच्याकरता स्कीम आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही। आता थोडंसं या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही घाई गडबडीत होतो, परंतु परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील। काय करायचं हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीने करा। या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन करण्यामध्ये लाडक्या बहिणीचं फार मोठं योगदान आहे अशा प्रकारचा उल्लेख सरकार ज्यांनी स्थापन केलं त्या महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, सर्व नेत्यांनी केलं। जर ही लाडकी बहीण निवडणुकीच्या अगोदर अगदी मनगटापासून ते अगदी ढोपऱ्यापर्यंत सगळीकडं राखी बांधून सगळ्या महायुतीच्या असलेल्या प्रमुखांनी, अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी सगळीकडे कार्यक्रम घेतले आणि सांगितलं की लाडक्या बहिणीची कोणीही योजना बंद करणार नाही, ती तशीच चालू ठेवणार। तो कोण बंद करणार असेल तर त्यांच्या हात कलम करून टाकू, अशा प्रकारचे वक्तृत्व केलं आणि विरोधकच ही योजना बंद करणार सत्तेवर आल्यावर अशा प्रकारची वल्गना केली। निवडणुकीला यश मिळाल्यानंतर आजच्या घडीला या लाडक्या बहिणीच्या योजनेवर खरा जो कोणी भाऊ वैरी झाला असेल तर ज्यांनी या लाडक्या बहिणीतून सत्तेमध्ये आले तेच अशा प्रकारचं करतायत असं आरोप मी या ठिकाणी निश्चितपणाने करतोय। जे गेल्या काही दिवसामध्ये आदिती तटकरे महिला बाल विकास मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं की यामधल्या त्रुटी लक्षात घेऊन ज्या तक्रारी दाखल झाल्या त्यांच्यावर कारवाई करून आम्ही ती नावं वगळणार आहोत। माझ्याकडे GR आहेत, किती खोटं बोलतात। 28 जून 2024 आणि 12 जुलै 24चा सुधारित GR आणि GR इथं आहे। ज्यावेळेला ही योजना लागू करायची त्याच वेळेला ह्या असलेल्याची नियम निकषाचा ज्याचा हल्ली उल्लेख केला जातो त्या नियम निकषाप्रमाणे देण्यात यावा अशा प्रकारचा उल्लेख असताना त्यावेळेला फक्त निवडणूकच जिंकायची म्हणून सरसकट सगळ्यांना लाभार्थी ज्यांनी अर्ज केले त्या सगळ्यांना देण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला गेला। मग जर हा निर्णय पॉलिसी निर्णय झाला होता त्यासाठी हे GR जर काढले होते, मग त्याची अंमलबजावणी या GRच्या निकषाप्रमाणे न करता फक्त निवडणुकीपुरतं ही मतं घेण्यासाठी लाडक्या बहिणींची ही योजना राबवणं आहे आणि या लाडक्या बहिणीला फसवण्याचं काम जे सत्तेवर आले त्या भावाने केले असा माझा थेट आरोप आहे। आणि म्हणून आज त्यांनी जे नियम वाचलेत तेच नियम पूर्वी असताना त्या नियमाच्या निकषात आता बऱ्याच महिला या ठिकाणी रद्द होतील आणि ते रद्द झालेल्याचं पाप या ठिकाणी या असलेल्या सरकारमधल्या लोकांनी केलंय, फसवलंय। विरोधकांनी कोणती योजना बंद केली ना, तर ही योजना सत्तेमध्ये आलेली लोक बोलतायत। आज काही मंत्री म्हणतात की लाडक्या बहिणीच्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडतोय, मग
हे अगोदर यांना सुचत नव्हतं का? मग या अशा प्रकारचा निर्णय जो झाला असेल तर माझी मागणी आहे की या अशा योजनेच्या GR असताना सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या अंगणवाडी किंवा ज्या लोकांनी त्या ठिकाणी हा सर्वे करून ज्या लोकांना लाभार्थी ठरवलंय त्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? एक. आणि दुसरे, जर अशा प्रकारचे लाभार्थी नसताना त्यांना पैसे वाटप झाले असतील तर त्याचे सरकारी तिजोरीमध्ये परत ते घेणार आहेत का? याच्यावर मंत्री महोदय कारवाई करणार आहात का? याचा खुलासा मंत्र्यांनी करणं गरजेचं आहे. याचा खुलासा सरकारने करणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणं गरजेचं आहे. मग सरकारच्या तिजोरीतले पैसे निघालेल्या GR प्रमाणे चुकीच्या पद्धतीने वाटले असतील तर तो सरकारच्या तिजोरीवर टाकलेला खरोखर निवडणुकीसाठीचा दरोडा आहे. आणि जर अशा पद्धतीने झाला असेल तर द्या. आणि तुम्हीच सांगितलं ना, डिसेंबरला काही केलं तरी मुख्यमंत्री म्हणाले 2100 रुपये आम्ही लागू करणार. मग आता डिसेंबर झाल्यानंतर 2100 रुपये कुठे लागू केलेत? आणि ज्या अंगणवाडी ताई आणि अंगणवाडी सेविकांनी हा सर्वे केला त्यांना 50 रुपये अनुदान तुम्ही परवा चालू केलेलं आहे. मग या सर्व गोष्टीचा झालेली चौकशी करून या निवडणुकीसाठी वापरलेला हा सरकारचा पैशाचा तिजोरीचा दुरुपयोग याची सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी त्याची परतफेड करून